अमरावती जिले के चौसाला स्थित शेवंताबाई काल्मिक विद्यालय में पिछले 3 महीने से अंग्रेजी के शिक्षक गैर हाजिर है। इसके चलते 8वीं, 9वीं और 10वीं के छात्रों की पढ़ाई बुरी तरह प्रभावित हो रही है। बोर्ड परीक्षा सिर्फ 3 महीने दूर है और ऐसे में बच्चों के भविष्य को लेकर अभिभावकों ने नाराजगी जाहिर की है। चौसाला के शेवंताबाई काल्मिक विद्यालय में अंग्रेजी के शिक्षक पिछले 3 महीनों से गैर हाजिर है। 10वीं बोर्ड की परीक्षा सर पर है, लेकिन बच्चों को अब तक अंग्रेजी की पढ़ाई ठीक से नहीं कराई जा सकी। अभिभावकों का कहना है कि उन्होंने बार बार स्कूल प्रबंधन से शिकायत की, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। परेशान होकर उन्होंने जिला शिक्षा अधिकारी के कार्यालय का रुख किया और वहां लिखित शिकायत दर्ज कराई। अभिभावकों ने कहा कि हमारे बच्चों का भविष्य खतरे में है। 3 महीने से शिक्षक नहीं है। हम बार बार स्कूल से शिकायत कर रहे हैं, लेकिन कोई सुनवाई नहीं हो रही। अब अगर समाधान नहीं हुआ तो हमें भूख हड़ताल करनी पड़ेगी। अभिभावकों ने सवाल उठाए हैं कि आखिर बच्चों के शैक्षणिक नुकसान का जिम्मेदार कौन होगा। यदि जल्द ही शिक्षक की व्यवस्था नहीं की गई तो उन्होंने आंदोलन की चेतावनी दी है। शाळेच्या मुलांचे पेपर जो उडालेले आहेत, परीक्षा आहे, तरी ते तसा मास्तर लोक गैरहजर राहू राहिले 3-3 महिन्यापासून। शिक्षणाचे जे उणीव आहे ते आता काय पेपर आल्यानंतर हे काय केव्हा लावतील शिक्षण अधिकारी लोक। मॅडमला विचारणा केली तर मॅडम म्हणतात आम्ही वरती कंप्लेंट केलेली आहे। तिथं मॅडमना विचारणा करायला गेलो तर मॅडम अगोदर सांगतात की नाही आम्ही वरती केलं, पण त्याचा रिस्पॉन्स आम्हाला काहीच दिसून नाही राहिलं। आता काय हे मॅडम लोक जे मुख्याध्यापक लोक आहेत हे काय मॅनेजमेंट झालेले आहेत का? हे काय ॲक्शन घेऊन नाही राहिले? विद्यार्थ्यांचं किती नुकसान होत आहे हे कोणाला प्रशासकांना कळायला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं निवेदन घेऊन आलेलो आहोत। आता मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत। 5वी ते 10वी पर्यंत इंग्लिशचे टीचर तिथं हजर नाही आहेत आणि हजर नसून आता शिक्षक लोकांनी विद्यार्थ्यांनी काय लिहायचं पेपरमध्ये? आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे। आम्ही गोरगरीब जनता आहे। आमचे या टीचर लोकांसारखे आमचे मुलं नाही आहेत की आम्ही कुठं बाहेर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवू म्हणून। आम्ही गरीब लोक आहे, आम्ही कुठं टाकायचे? आणि जिथं टाकलेलं आहे तिथं हे शिक्षण जे हे आहेत हे हजरच नाही आहेत। काय करायचं आम्ही? कुठं कोणाकडे आमची व्यथा मांडायची आहे? इथं आलेलो आहो, इथं आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। आता बघूया मॅडम काय म्हणतात काय नाही। तर यांनी जर समजा आमचं कसं जर काही नाही केलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत।